रखुमाये विठोबा 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 रखुमाये हेलो 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 हरी हेलो 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 जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम हरि हरि जय 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 राम जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय 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 हरि 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 जय जय हरि 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 जय जय राम राम
पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजरे सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे बौद्ध सुकृताचे जोडी बौद्ध सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमळ गेले यावस फुल देठे परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमळ गेले यावस फुल देठे आयुष्य शेवटी देह तैसा
आयुष्य शेवटी देह तैसा आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे 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 अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती अवकाश हाची अनुताप घेऊन सावधान ताप घेऊन सावधान हाची अनुताप घेऊन सावधान ताप घेऊन सावधान काहीतरी बोध करी मना काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांगरायासी एक तास उरला खटवा करायासी एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटवा करायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली भाग्यदशा कैसे प्राप्त झाले भाग्यदशा कैसे प्राप्त झाले सापडला हरी तयाला साधने हरी दयाला साधने सापडला हरी तयाला साधने हरी दयाला साधने एका जनार्दनी हरी बोला जनार्दने हरी बोला जनार्दने हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता हरी गाता हरपली चिंता हरी मुखी गाता हरपली हरी चिंता मुखे गाता हरपली या चिंता नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे या नाही मागुता जन्म घेणे विठोबा रखुमाई सर्वांनी टाळी वाजवायची आहे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा हा हा. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबा रखुमाई धोबार परिमळ गेले या ऊस फूल देटी परिमळ गेले या ऊस फूल देटे परिमळ गेली या ओस फुल देटी परिमळ गेली या ओस फुल दे परिमळ गेले या ऊस फूल देटे परिमळ गेले या ऊस फूल दे परिमळ गेली या ओस फुल देटी परिमळ गेली या ओस फुल देटी हे आयुष्य शेवटी देहा तेजा आयुष्य शेवटी देहा तेजा हरिमुखे गाता हरपली चिंता हरिमुखे गाता हरपली चिंता आयुष्य सेवाटी देहा तैसा आयुष्यासाठी देहा तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता या नाही मागुता जन्मा
हरपळी देता हरिमुखी केरला जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभु रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की हर 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 महादेव की बालयोगी सदानंद महाराज की आई कालिका माते की जय बोलो रे भाई सब संतन की जय विठाला 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 परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी मना एक तास उरला खटवांगारायासी भाग्यदशा कैची प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा
पांडुरंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन हरी बोल. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा दाने कथेचा विचारू बाबाजी बाबाजी सद्गुरुदास त्यांचे कृपा दाने कथेचा विचारू बाबाजी बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखण चोर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी कायस नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता हृदया फुले चौफाळून या भले वरी बैसू पावले श्री गुरूंची या विठ्ठल 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 विठाला 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 फॅन बंद कर हरी परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठणी निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा गोड असा 5 चरणांचा उपदेश पर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी किम निमित्तानं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली असावी ते आजच्या कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना ज्ञात असेल या ठिकाणी तरीही सांगावंसं वाटतं दीपक दादा स्वर्गवासी दीपक दादा भिवा पाटील असतील दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सर्व दादांच्या या परिवारानं पाटील परिवारानं हा जो कीर्तनाचा कार्यक्रम ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित केला असेल दादांच्या पश्चात या ठिकाणी त्यांचे वडील भिवा बाबा असतील त्यांच्या मातोश्री शिगुआई असतील रुपेश भाऊ त्यांचे बंधुराज असतील तसेच संदेश भाऊ कल्पेश भाऊ के भाऊ असतील त्यांच्या त्यांचे सुपुत्र मेहांत दक्ष असेल सुकन्या अंकिता दिदी आणि चिन्मयी दिदी असेल त्यांच्या बहिणी मीनाक्षीताई निर्मळताई वैजाताई मोहिनीताई सांदनाताई रंजनाताई आणि अस्मिताताई असा हा सगळा गोड परिवार त्यांच्या पत्नी असतील आणि कुठेतरी या परिवारातून प्रेम करणारा जीव लावणारा हा भाऊ असेल तसेच या लेकरांच्या जीवनातून आपले वडील मात्र निघून गेले असतील बाप आपला निघून गेला असेल मायबाप आपला माणूस ज्यावेळी आपल्या घरातून निघून जातो ना ज्याचा हक्काचा माणूस निघून जातो ना
त्यालाच मात्र ते दुःख कळतं. आज दीपक दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं पुण्याचं स्मरण व्हावं, श्रद्धेनं दान व्हावं, या ठिकाणी ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे माझ्यावरती अगदी लेकीप्रमाणे प्रेम करणाऱ्या वैजयंती मावशी असतील, त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आलेली सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी, बसलेली सर्व तुम्ही श्रोतू मंडळी, तसेच माझ्या गुरुवरी असतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्ती पारायण सव वनिताताई प्रकाश पाटील ह्या गुरूंच्या गुरुकृपेने आदरणीय हरिभक्ती पारायण कबीर बाबा म्हात्रे असतील या गुरूंच्या गुरुकृपेने या गादीवरती आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकिया देवा, यावरी न करावा हेरू. सेवेला गे सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, हो यावर न करावा हे. सेवेला गे सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावर न करावा लागी सेवक झालो लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेद. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेकरिता निवडलेला घेतलेला जो अभंग आहे ना मायबाप, अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा झाला तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा. जोपर्यंत या देहामध्ये मायबाप परमात्मा आहे ना, देहामध्ये आत्मा आहे ना, तोपर्यंत देहाला किंमत आहे. एकदा काय देहातला परमात्मा आत्मा निघून गेला की नाथबाबा म्हणतात, आयुष्य शेवटी देह तैसा. या ठिकाणी प्रथम चरणामध्ये नाथबाबांनी इतकं गोड उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे एखाद्या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत त्या फुलाला काय आहे महिला मंडळ, किंमत आहे. एकदा काय फुलातला सुगंध नाहीसा झाला की फुलाची किंमत नाहीशी होते, ते फूल ओस पडतं. त्याप्रमाणे अगदी या देहामध्ये परमात्मा आहे ना, तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. एकदा काय देहातला परमात्मा आत्मा निघून गेला की ते देह सुद्धा ओस पडतं. आयुष्य शेवटी देह तैसा. नाथ बाबा म्हणतात की काळ मात्र घडी घडी काळ वाट याची पाहे, आणि अजून किती आहे अवकाश. घडी घडीला तो काळ तुमची आमची काय करतो आहे, वाट पाहत आहे. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये आलात ना मायबाप, वेळात वेळ काढून आल्याच्या नंतर हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. अंतकरणाला एखादा बोध करून घेतला पाहिजे, कारण या धावत्या कलियुगामध्ये, या धावत्या आयुष्यामध्ये वेळ मात्र हातातून निघून जाईल, कळणार सुद्धा नाही. नाथ बाबा म्हणतात की वेळ मात्र अशी वाया घालवू नका, वेळेला महत्व दिलं पाहिजे. कारण खटवंग नावाच्या राजाकडे 1 तास शिल्लक होता. 1 तासामध्ये त्यानं भाग्यदशा परमात्म्याचं गोड चिंतन केलं आणि भाग्यदशा प्राप्त करून घेतली. 1 तास उरला, खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. नाथ बाबा म्हणतात की माय बाप, एकदा काय तुम्ही त्याचं चिंतन केलं की तो हरी तुमच्या आमच्या हाती सापडतो. सापडाला हरी तयाला साधनी. आणि ज्याच्या जीवनामध्ये हरीची साधना घडते ना माय बाप, त्याला परमात्म्याच्या अखंड स्वरूपाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, सापडाला हरी साधनी एका जनार्दनी हरी बोला. आणि तो परमात्मा त्यानं अखंड स्वरूपाचं दर्शन घडून दिलं ना माय बाप, की हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपल्या सगळ्यांच्या समोर, सर्वांच्या समोर मी सांगितला. पण महिला मंडळ कळाला का तुम्हाला? कळाला असेल तर माना हलवायला काय हरकत? थोड्याशा माना हलवा बघू एकदाशा. हां, आता कशा हलवल्या? तिकडे बसलेल्या महिला मंडळ इतक्या
गच्चीमध्ये आणि गरमीमध्ये बसण्यापेक्षा इथं समोर बसले तर बरं होईल जरा. मला काही तसं तुम्ही घाबरू नका, मी काही करणार नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. त्याची कारण अनेक सांगता येतील मायबाप. बघा, जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसावरती 16 प्रकारचे संस्कार मात्र केले जातात, पण आपल्यावरती तेवढे 16 प्रकारचे संस्कार काय होत नाही. फक्त 3च सोहळे आपले होतात. पहिला सोहळा म्हणजे जन्माचा सोहळा करतो ना आपण थाटामाटात बारस आणि दुसरा सोहळा म्हणजे लग्नाचा सोहळा. ते तुमचं आमचं यांचं फक्त बाकी आहे. तिसरा सोहळा आहे तो म्हणजे अंत्य सोहळा. आपला जो अंत्य संस्कार होतात ना मायबाप, आता 3 संस्कार होतात पण 13 संस्कार काय होत नाही. म्हणून बघा, ज्या दिवशी आपण मृत्यू पावतो आणि त्या दिवसापासून अगदी 13व्या पर्यंत एक एक संस्कार आपल्यावरती केला जातो. आणि म्हणून मायबाप बघा, ज्यावेळी हे जगाचा निरोप आम्ही घेतो ना, कुठेतरी जगाचा निरोप घेतल्याच्या नंतर हा स्वर्गाचा प्रवास आम्हाला करावा लागतो. प्रवास करत 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 स्वर्ग लोकापर्यंत पोहोचल्याच्या नंतर पहिलं पुण्यस्मरण आपलं येतं. आणि पुण्यस्मरणानिमित्तानं कीर्तन का ठेवलं जातं, अन्नदान केलं का जातं, वस्त्रदान, द्रव्यदान, अनेक प्रकारचे जे दान सांगितले आहेत ना, त्या दानामुळे काय होतं तर स्वर्गामध्ये आपल्या घरातून गेलेला जो व्यक्ती आहे ना, मृतात्मा आहे ना, त्याला चांगली सद्गती प्राप्त होते. मला सांगा, बसलेले सर्व ज्ञात श्रोता मंडळी तुम्ही आहात, आजपर्यंत म्हैशीची पुण्यतिथी तुम्ही पाहिली का कधी? गाढवाची पाहिली का? डुकराची पाहिली का? नाही. माणसाचीच का? तर बघा, पूर्वीचा एक काळ असा होता, अलीकडच्या काळात जर दुःखाचा विषय सांगायचा झाला, तितकंसं दुःख आपण मनावरती घेतो का? खुशाल नाही म्हणता म्हणजे तुम्ही घेत. कुठेतरी आज एखादा बाप निघून जातो, दुसऱ्याच दिवशी आपण अॅनिव्हर्सरीचा स्टेटस ठेवतो की नाही? अॅनिव्हर्सरीचा, लग्नाच्या वाढदिवसाचा काय म्हणतो आपण? म्हणजे हे का आत्ताच्या काळातलं दुःख आहे. कुठेतरी दुःख 1 वर्षापर्यंत शास्त्रानुसार पाळलं जातं. 1 वर्षापर्यंत घरामध्ये कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य केलं जात नाही, कुठली तीर्थयात्राही केली जात नाही शास्त्रानुसार. बघा, ज्यावेळी बघा आपल्या घरातून एखादा माणूस निघून जातो, त्याच्या नावानं जर अन्नदान केलं तर आपण त्याच्या नावानं या मृत्यू लोकामध्ये केलेलं अन्नदान त्याला स्वर्ग लोकापर्यंत पोचलं. तुम्ही म्हणाल, इथं केलेलं ज्ञान तिथं कसं काय पोचेल? तुम्हाला शंका वाटते की नाही? कारण काही काही माणसं महाराजजी कुठे काय प्रश्न विचारतील बाबा सांगता येत, म्हणतील इथून जर पुण्य अन्नदान केलं तर ते तिथे वरती स्वर्ग लोकापर्यंत कसं पोचेल? तर उदाहरण देऊ का? जर मी इथे सहज तुम्हाला सांगितलं की माझ्या फक्त जीपी वरती जास्त नको, फक्त 10,000 रुपये मी नंबर सांगेल, तुम्ही पाठवाल का? भले पाठवू नका, पण निदान हो तर म्हणा. संता मावशी आमच्या आणि या आई एवढ्या प्रेम करतात, एवढ्या प्रेम करतात की मी जर सहज सांगितलं लगेच पाठवायला काय मागे पुढे विचार करणार नाही. फक्त मी माझा नंबर इथून तुम्हाला सांगावा आणि इथून तुम्ही पैसे पाठवल्याच्या नंतर तिथे माझ्या नावानं त्याप्रमाणे या ठिकाणी या मृत्यू लोकातून जर आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावानं ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, तर त्या गेलेल्या व्यक्तीला चांगली सद्गती प्राप्त होते. नव्हे तर त्याचा आत्मा सुद्धा शांत होतो. काही काही माणसं म्हणतात, कशाला कीर्तन ठेवायचं? मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं, या बहिणींचं, या भावांचं, या परिवाराचं आपल्या मुलावरती एवढं प्रेम आहे, गेलेल्या भावावरती एवढं प्रेम आहे मायबाप. आज अशी परिस्थिती असताना सुद्धा जर विचार केला असता, रात्री एवढा पाऊस पडला, कशाला कीर्तन ठेवलं? कॅन्सल केलं असतं तर? ह्याला कारण काय? या भावानं, या बहिणींवरती केलेलं प्रेम, केलेली माया, नव्हे तर या भावांनी, या बहिणींनी आपल्या गेलेल्या दादावरती केलेली जी माया आहे, जे प्रेम आहे, ते आजच्या कीर्तनातून मायबाप दिसून येतं. कुठेतरी आपल्या घरातून गेलेला, जीवाला जीव देणारा, कुठेतरी बहिणीचा पाठीराखा हा भाऊ असतो. कुठेतरी पाठीराखा हा गेलेला भाऊ आहे ना, गेलेल्या आमच्या भावाचा आत्मा शांत व्हावा, स्वर्ग लोकामध्ये त्याला चांगली जागा मिळावी, चांगली सद्गती प्राप्त व्हावी, ह्या कारणाने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा आयोजित केली. कारण बघा, जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या जातीला भगवान परमात्म्यानं जी बुद्धी दिली, जे ज्ञान दिलं ना, त्या गाढवाला, कुत्र्याला, बैलाला दिली नाही. म्हणून
गेलेल्या या माणसाच्या नावानं नवे नवे तर मृत्यू लोकामध्ये जे जे माणसं निघून जातात त्याच्या नावानं अन्नदान केलं जातं, ब्राह्मणाच्या हातून पिंडदान केलं जातं, वस्त्रदान, द्रव्यदान आणि आजचं कीर्तन म्हणजे ज्ञानदान. विठ्ठल 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 जर गेलेल्या व्यक्तीच्या नावानं दान पुण्य केलं नाही, पुण्य स्मरणा निमित्तानं काही दान धर्म जर केला नाही तर मायबाप तो आत्मा मात्र पिशाच्या योनीमध्ये भटकत राहतो. स्वर्ग लोकामध्ये त्याला जागा मिळत नाही. अनेक द्वार सांगितलेले आहेत. तसे की स्वर्गाचा द्वार असेल, नरकाचा द्वार असेल, वैकुंठाचा द्वार असेल आणि कैलासाचा द्वार असेल. जो जो जन्माला आला ना माणूस तो जे काही कर्म करतो ना त्या केलेल्या कर्मानुसार त्याला ते द्वार प्राप्त होतं. पण त्याच्या नावानं जर आपण दान पुण्य केलं तर निश्चितच त्याला चांगली सद्गती मिळाल्याशिवाय राहत नाही. काही काही माणसं म्हणतात की ताई आमच्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, सारखी पती पत्नींमध्ये भांडणच होत असते, कुठेतरी बरेच वर्ष झाले पण आमच्या घरामध्ये पाळणा काही अजूनपर्यंत हलला नाही. ह्याला कारण काय तर संत महात्मे म्हणतात, पाहता ती वाट स्वर्गीचे पितर, पाहता ती वाट स्वर्गीचे पितर, पाहता ती वाट स्वर्गीचे पितर, पाहता ती वाट स्वर्गीचे पितर. वंशी भक्ता राजा व्हावा कोणी, व्हावा कोणी, वंशी भक्त राजा व्हावा कोणी, व्हावा कोणी, वंशी भक्ता राजा व्हावा कोणी, व्हावा कोणी. पाहता ती वाट स्वर्गीचे पितर, 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 पाहता ती वाट स्वर्गीचे पितर. स्वर्गीचे पितर, पाहता ती वाट स्वर्गीचे पितर, वंशी भक्तराज व्हावा कोणी. स्वर्गामध्ये गेलेले जे आपले वाड वडील आहेत ना ते वाट पाहत आहेत की अजूनपर्यंत आमच्या घरामध्ये घराण्याला मूल काय जन्माला येत नाही. ते वाट कशाची पाहतात, कुठेतरी आपण गेलेल्या वाड वडिलांच्या नावानं जर दान धर्म केला तर निश्चितच त्यांचा आत्मा काय होतो. आणि जर त्यांच्या नावानं दान धर्म केला नाही तर वायू रूपानं गेलेले मातृपितृ वर्ग येतात आणि आपल्या घरामध्ये आजूबाजूला सहवास करून वायू रूपानं आपल्याला त्रास देत. खरं तर बघा महिला मंडळ पुरुष वर्ग तुम्ही ऐकलं नसेल, तुम्हाला माहित असेल नसेल, पण बघा स्वर्ग लोकामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळ्या सोयी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध. आई जर तुम्हाला एसी मध्ये झोपायची सवय असेल ना तर तिथे एसी सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल बाई तुला कसं माहित, तू जाऊन आली की काय. तुम्हाला जर बिछाना हवा असेल, नरम नरम गादी हवी असेल ना झोपायला तर ती सुद्धा तिथे त्या ठिकाणी उपलब्ध. सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. फक्त त्या ठिकाणी अन्न पाण्याची मात्र व्यवस्था नाही आणि नामचिंतनाची व्यवस्था नाही. म्हणून स्वर्गातले देवादिक सुद्धा इच्छा व्यक्त करतात, स्वर्गीचे अमर इच्छी देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा, की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला पाहिजे. आणि मृत्यू लोकामध्ये जन्म मिळाला, नारायण नामे होऊन जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ किती. पण आपण इथे असून सुद्धा देवाचं नामस्मरण करतो का. तुम्ही वेळात वेळ काढून आलात ना, तुमचे आभार व्यक्त मानलेच पाहिजे. पण खरं तर तुम्ही नुसतं या ठिकाणी देहानं तुमच्या हजेरी असून काही फायदा, बरोबर ना महिला मंडळ. तितकी मनानं सुद्धा या ठिकाणी हजेरी. आता कशा माना हलवल्या. नाहीतर ह्या महिन्याचे जर पैसे आले नसतील आई तर ते टेन्शन इथे दाखवला नको, अजिबात नको. येईल ना, थोडे दिवस थांबा. कारण बघा कुठेतरी आपल्या नवऱ्याच्या पगारामध्ये आमच्या महिला मंडळांचं भागत. पुरुष वर्ग तुमची काय इच्छा आहे, तुमचं काय म्हणणं आहे. नवऱ्याच्या पगारात भागत नव्हतं म्हणून भावाच्या हिश्श्यावरती आल्या. आता भावाच्या हिश्श्यावरून सुद्धा भागलं नाही म्हणून महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी झाल्या. आता तरी हसल्या पाहिजे. तरी सुद्धा सारख्या उदास, एवढ्या उदास, एवढं टेन्शन की एखाद्या बाईकडे पाहिल्याच्या नंतर कीर्तनात आल्यानंतर बरं का असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्राचं टेन्शन याच बाईला आहे की काय. तुम्हाला नाही सांगत,
वडघरच्या बायानं मी अजिबात बोलणार, मी खारबावच्या बायाला बोल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मायबाप आपल्या घरातून गेलेल्या व्यक्तीच्या नावानं जर दान पुण्य केलं तर निश्चितच स्वर्ग लोकामध्ये त्याला चांगली गती प्राप्त होते. बघा, ज्यावेळी पांडवांचे वडील पंडूराजे स्वर्ग लोकामध्ये गेले आणि स्वर्ग लोकामध्ये गेल्याच्या नंतर पंडूराजांची आणि नारदांची गाठभेट व्हावी. नारद मुनी म्हणू लागले, पंडूराजे तुम्ही स्वर्गामध्ये आलात? म्हटले, हो नारदजी, मी स्वर्गामध्ये आलो. नारदजी म्हणू लागले, स्वर्गामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जी गती मिळाली, जो मोक्ष प्राप्त झाला ना, त्यावरती तुम्ही खुश आहात का? पंडूराजे म्हटले, होय नारदजी, स्वर्गामध्ये आल्याच्या नंतर मला जी गती प्राप्त झाली, जो मोक्ष मिळाला ना, त्यावरती मात्र मी खुश आहे. पण आणखीनच सांगावंसं वाटतं नारदजी, तुम्ही खाली जर मृत्यू लोकामध्ये गेलात ना, आणि मृत्यू लोकामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या मुलांना जर तुम्ही निरोप सांगितला, माझ्या नावानं ज्ञानदान अन्नदान जर काही धर्माधिक कार्य केलं, तर आणखीन ह्याच्यापेक्षा वरची आणि मोठी सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आता पंडूराजांचा हा निरोप घेऊन नारद मुनी स्वर्ग लोकातून खाली मृत्यू लोकामध्ये आले. नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण. नारद मुनी मात्र हा पंडूराजांचा निरोप घेऊन खाली मृत्यू लोकामध्ये धर्मराजांच्या घरी आले आणि सांगितलं, पंडूचा निरोप नारदाने सांगितला, राजसूयज्ञाचा बेत राजा धर्माने केला. सोनियाच्या नांगराने सर्व पृथ्वी नांगरली, राजसूयज्ञाची तयारी राजा धर्माने केली. लगेच धर्मराजानं काय केलं, सोन्याच्या नांगराने सर्व पृथ्वी नांगरून टाकली. इतकंच नाही, 4 भावंड होते, भीम होता, अर्जुन होते, नकुल होते, सहदेव होते. 4 भावंडांना 4 दिशेस पाठवलं, भरपूर धन आणि द्रव्य गोळा केलं आणि केलेल्या सगळ्या धन द्रव्य तून काय केलं, राजसू नावाचा यज्ञ आरंभ केला. आणि त्याच राजसू नावाच्या यज्ञामध्ये मायबाप 1,00,000 ब्राह्मणांची पंगत बसायची. 1,00,000 ब्राह्मणांनी जेवण केलं की स्वर्ग लोकामध्ये 1 घंटा व्हायची. आणि स्वर्ग लोकामध्ये 1 घंटा झाली ना मायबाप, की पंडूराजे स्वर्गाची एक पायरी वर चढत होते. पुन्हा 1,00,000 ब्राह्मणांनी जेवण केलं की पुन्हा स्वर्गामध्ये घंटा व्हायची, की पंडूराजे स्वर्गाची आणखीन वरची पायरी चढायचे. कशामुळं? लेकरा बाळांनी, मुलांनी, मुलींनी मृत्यू लोकामध्ये वडिलांच्या नावानं दान पुण्य केला म्हणून. ज्यावेळी बघा नाथबाबांच्या सुद्धा वडिलांचं पुण्यस्मरण होतं ना, त्या पुण्यस्मरणामध्ये माझ्या जगाच्या मालकानं यावं. नाथबाबा मात्र गडबडीमध्ये होते. नाथबाबांना ठाऊक की नव्हतं की स्वयंपाक किती आहे आणि किती नाही. ज्यावेळी नाथबाबांच्या बाजूला काही ब्राह्मणांच्या पत्न्या होत्या ना, काही ब्राह्मण लोक होते, काही पंडित लोक होते ना, वेगवेगळ्या जाती धर्मातले होते. ज्यावेळी नाथबाबांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जो स्वयंपाक केला होता ना महिला मंडळ, त्या स्वयंपाकाचा एवढा वास सुटला होता, सुगंध. बघा, एखाद्या बाईच्या स्वयंपाकाला किंवा भाजीला एवढी चव असते की जवळजवळ 4-5 घरामध्ये त्याचा वास फोडणीचा गेल्याशिवाय राहत नाही. आता त्या बायांना ज्यावेळी स्वयंपाकाचा तो सुगंध सुटला ना, अगदी भिंतीला नाक लावून ते सुगंध घेत होत्या. कुठेतरी खिडकीतून डोकावून पाहून तो सुगंध घेत होत्या, तो वास घेत होत्या. त्यांना राहावलं नाही. वेगवेगळ्या जातीतल्या धर्मातल्या बायांनी जावं त्या ठिकाणी, त्या प्रसादाचा लाभ घ्यावा. एवढंच नाही, घरी यावं आणि रिकाम पातेले घेऊन जावं आणि त्या ठिकाणी स्वयंपाकाचे पातेले ते भरून घेऊन आपल्या घरी. एवढं मोठं दान पुण्य केलं होतं. पाहता पाहता सगळे जे भांडे होते ना, आपण म्हणतो गण, काय म्हणतो, स्वयंपाकाचे सगळे ते पातेले रिकामी झाले. नाथबाबांना काही माहीत सुद्धा, माझ्या जगाच्या मालकानं यावं, विश्वाच्या मालकानं यावं आणि नाथबाबांचे रिकाम स्वयंपाकाचे झालेले भांडे मात्र परत
हा अधिकार आहे माझ्या नाथबाबांचा. आणि नाथबाबा या ठिकाणी सांगतात, माय बाप जन्माला आलात ना, देहाचं सार्थक व्हावं याकरिता नामचिंतनाला लागलं पाहिजे, हरीचं चिंतन केलं पाहिजे. पण आपण मात्र चिंतन करायच्या ऐवजी चिंताच करतो. महिला मंडळ झोपल्या की काय, इकडचा महिला मंडळ चिंतन करतो की नाही. पूर्वीच्या काळी बघा एक चिंता असायची, तुम्हालाही माहित नसेल कोणती चिंता असायची. हा, प्रत्येक मुलीला विचार पडायचा लग्न करायच्या आधी की मला सासूबाई कशी मिळेल, बरोबर नाही. हा, पण अलीकडच्या काळात सासूबाईला चिंता आहे की मला सून कशी मिळेल, बरोबर ना. ती एवढी चिंता जर एखाद्या बाईला सांगितलं चला आता पंढरपूरची वारी 1.5 महिन्यावरती आली, पायी निघायला फक्त 15 दिवस राहिले, पण वारीला काय येता येत. तर वारीला गेल्यानंतर हिला चिंता वाटते की माझी सुनबाई आहे ना, ती माहेरी काहीतरी चकल्या पापड भरून नेईल. चकल्या काय आता साध्या सुध्या राहिल्या. पूर्वीच्या काळी 15 पायल्यांच्या चकल्या काढल्या जायच्या, आता काढतात का. इतके सुईचे दिवस आले महाराजजी. उन्हामध्ये चकली काढायला नको म्हणून रात्रीच काढून घेतात आणि सकाळी उन्हात. आता कशा हसल्या बघा. जे खरं आहे ते लवकर पचतं. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरपूरला गेल्याच्या नंतर सून काय करेल, चकल्या पापड माहेरी पोचवेल का काय. हा, दुसरं काय इकडे करेल का तिकडे करेल की काय. किंवा जर मी पंढरपूरला गेली तर माझ्या विहीणबाईला म्हणजे माझी सुनबाई तिच्या आई तिच्या घरी राहायला घेऊन येईल की काय. कोण काही करत नाही, फक्त आपल्याला संसार सुटत. एखाद्या आजीबाईला सांगा चला पंढरपूरला आजी, चला पंढरपूरला आजी म्हणते नातू माझ्याशिवाय राहत, नातू आजीशिवाय राहत नाही. हे कारण नव्हे माय बाप, या आजीलाच मात्र संसार सुटत. म्हणून महिला मंडळ बघा, मुलांची लग्न केली असतील ना, सुना घरात आल्या असतील ना, आता तरी संसाराची फक्त गाठ थोडी तरी सोडली. कधीच बघा तुम्हाला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल ना, ज्यावेळी सून घरात आली ना, सुनेला कधीच टाकून बोलू, सुनेच्या आईला कधी टाकून बोलू. सुनेच्या माहेरचे पाहुणे आले, ते आल्यानंतर एकाचे दोन काही करू नका, नाही तर हिचं तिला तिचं तिला. शेवटी त्यांची काही असते ती लेक असते. जर माहेरचे पाहुणे काही 2-4 दिवस तुमच्या घरी राहण्याकरिता आले असतील ना, त्यांच्या पिशव्या वाकडून पाहू काही गरज आहे का. नाहीतर सून इकडं बेडरूम मध्ये झोपायला गेली की आपल्या सासूबाईला होतं कधी शेजारी जाते आणि शेजारीन बाईला हिचे कानपाट सांगते. ह्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये भांडणं होतात. संसार हा दुःखमय आहे पण कदापि सुखमय होऊ शकत नाही. पण थोडंफार सुख प्राप्त करण्याची काय आहे आपल्यामध्ये, पण आपण मात्र प्राप्त करून घेत नाही. कुठेतरी संत महात्मे म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा, पंढरीची दारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा पांडुरंग, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाही उभा भेटीची आवडी, वाट पाही उभा भेटीची आवडी. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटेची आवडी, वाट पाहे उभा भेटेची आवडी. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीचे दारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, हे दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. म्हणून मायबाप आलेल्या संसारातून पंढरीला पण गेलं पाहिजे.
आपण फक्त ह्या वर्षी जाऊ, पुढच्या वर्षी जाऊ, त्याच्या पुढच्या वर्षी जाऊ करता करता पाहता पाहता अख्खे वर्ष निघून आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुण. पाहता पाहता अवघं आयुष्य निघून जात. उभ्या आयुष्यामध्ये जगाचा मालक मात्र कधी पाहायला मिळत नाही. तो मात्र युगे 28 विटेवरी उभा आहे, आपली वाट पाहत आहे. पण आपण मात्र संसाराची गाठ सोडून त्याच्या भेटीला काही जात नाही. जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, विठू माऊलीला, विठू माऊलीला, रखुमाईला. जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला. जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला, जाऊया पंढरीला भेटू विठू माऊलीला. मायबाप फक्त जाऊया जाऊया करतो, पण आपलं पाय का घरातून निघत. महिला मंडळ कधीतरी बघा, आपण पतीजवळ सगळ्या गोष्टी मिळवण्याकरिता हट्ट करतो. हा, वटपौर्णिमेचा सण जवळ आला म्हणून साडी हवी म्हणून हट्ट करतो. कधीतरी पतीला म्हटलं पाहिजे हरिनामाची कृष्ण नामाची भरली चोपडी, तुम्ही येता का जाऊ मी एकली. तुम्ही येत नसतील तर मी एकटी सुद्धा जायला, हा सुद्धा हट्ट केला पाहिजे. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिका, काय इतकं गोड वर्णन केलेलं आहे मायबाप. आपण हट्ट फक्त करत नाही. नाथ बाबा या ठिकाणी सांगतात, जोपर्यंत देहामध्ये परमात्मा आहे ना, आत्मा आहे ना, तोपर्यंतच देहाला किंमत आहे. देहातला आत्मा परमात्मा निघून गेला, फुलाची किंमत कशाप्रमाणे नाहीशी होते, त्याप्रमाणे देहाची सुद्धा किंमत नाहीशी होईल. तो देह सुद्धा ओस पडेल. अभंगाचं प्रथम चरण. परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल दे. परिमळ गेली या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल दे. हे हे परिमळ गेले या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल देते, परिमळ गेली या ओस फुल दे. परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल देती, परिमळ गेली या ओस फुल दे. आयुष्य शेवटे देह तैसा, आयुष्य शेवटी देह तैसा, आयुष्य शेवटी देह तैसा, आयुष्य शेवटी देह तैसा. हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हरिमुखी गाता हर फलिता, हरि गाता हर फलिता. आयुष्य शेवटी देह तैसा, आयुष्य शेवटी देह
आयुष सेवटी देह तैसा आयुष्य सेवटी कैसा हरिमुखी गाता हर परी चिंता हरिमुखी गाता हर परी चिंता हरिमुखी गाता हर परी चिंता हरिमुखी गाता हर परी हे परिमळ गेली आवस फुल देते आयुष्य देवटी देह तैसा आयुष्य देवटी देह तैसा आयुष्य देवटी देह तैसा परिमळ गेली आवस फुल देती आयुष्य सेवटी देह तैसा आयुष्य सेवटी देह तैसा आयुष्य सेवटी देह तैसा देह तैसा देह तैसा परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा. एखाद्या फुलामध्ये परिमळ म्हणजे सुगंध आहे. पाहिलं का महिला मंडळ? एखाद्या फुलाच्या झाडाच्या फुलावरती किंवा फुलाच्या झाडावरती कुठलं फुल गृहीत धरूया आपण? मोगऱ्याचं झाड. आता मोगऱ्याच्या झाडावरती मोगऱ्याची अनेक टवटवीत अशी फुलं उमललेली आहेत, काही मात्र कोमजलेली आहेत. तुम्ही कुठल्या फुलाकडे आकर्षित व्हाल? जी टवटवीत उमललेली आहेत, फुललेली आहेत, त्या फुलाकडे तुम्ही आकर्षित व्हाल. ते तोडणार, कुठेतरी आपल्या केसामध्ये घालणार, परमात्म्याच्या चरणामध्ये अर्पण करणार किंवा त्याला नाकाजवळ घेऊन त्याला काय घेणार. पण जे कोमजलेलं फूल आहे त्याच्याकडे तुम्ही पाहणार सुद्धा नाही का? तर त्याच्यातला सुगंध परिमळ निघून गेलेला आहे, त्याची किंमत नाहीशी होते. ते फूल मात्र त्या झाडावरती तसंच ओस पडतं. त्याप्रमाणे हा देह आहे. नाथ बाबा इतकं गोड उदाहरण देतात मायबाप. जोपर्यंत देहात मध्ये परमात्मा आहे ना, विष्णू आहे ना, राम आहे ना, तोपर्यंतच या देहाला काय आहे. एक वेळचा प्रसंग, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू सहज महालामध्ये गप्पा चर्चा रंगल्या. बसल्या बसल्या एवढ्या गप्पा रंगल्या, एवढ्या गप्पा रंगल्या. लक्ष्मी माता सहज म्हणू लागल्या, बघा स्वामी, या समाजाला माझी गरज आहे. समाज मात्र आज माझाच फक्त उदो उदो करतोय. भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी जसं म्हणतेस ना तसं मला सिद्ध करून. तू म्हणतेस ना की ह्या जगाला, या विश्वाला, समाजाला फक्त लक्ष्मीचीच गरज आहे. लक्ष्मी मातेने ठरवलं. काय म्हटले आपले पती? स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपण सिद्ध करून दाखवायचं. म्हणजे बघा, गावामध्ये श्रीमंत गृहस्थ आणि चांगला होता बिचारा, मृत पावला. आता बघा, श्रीमंत असल्या कारणानं एवढंच नाही तर चांगला होता, चांगला दान धर्म करायचा, गोरगरिबाच्या मदतीला धावून जायचा. आणि तो गेल्याची वार्ता मात्र पाचगावच्या लोकांना कळाली. पाचगावच्या लोकांनी त्याच्या अंत्ययात्रेकरिता यावं. हजारो लोक अंत्ययात्रेवरती होते. किती लोक होते महिला मंडळ? भूक लागली का काय, हजारो लोक होते. आता लक्ष्मी मातेने हे पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी मातेने ठरवलं की आता मात्र चांगलीच संधी साधून आलेली आहे. जसं आपल्याला स्वामींनी म्हटलेलं आहे, सांगितलेलं आहे, सिद्ध करून दाखवायचं. आता सिद्ध करण्याकरिता ही जी संधी साधून आली ना, तिचा लाभ घेतला पाहिजे. हजारो लोक होते अंत्ययात्रेवरती आणि हजारो लोक पाहिल्याच्या नंतर लक्ष्मी मातेने त्या अंत्ययात्रेवरती म्हणजे त्या प्रेतावरतीच पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात. मला सांगा, बसलेले सर्व ज्ञात श्रोता मंडळी आहात ना तुम्ही, पैशांचा पाऊस पडल्याबरोबर लोक थांबतील का हो अंत्ययात्रेला? हा, अंत्ययात्रेच्या बाजूला राहू द्या. सहज फक्त आता पाऊस पडतोय पाण्याचा पाऊस पडायच्या ऐवजी जर पैशांचा पाऊस पडला असता, तुम्ही थांबले असते का कीर्तन ऐकायला? तुम्ही म्हणाल आम्ही कीर्तनाला थांबू, तो विषय वेगळा, तूच कीर्तन करशील का नाही काय माहित, म्हणत असतील तुम्ही, बरोबर ना? सगळ्यांना लक्ष्मीची गरज आहे. सगळ्यांना पैसा हा हवासा वाटतोय. जगामध्ये एकही मनुष्य असं शोधून सापडणार नाही, अगदी मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत, की जो म्हणतो अजूनपर्यंत मला पैसा. आपण फक्त पैशाकरिता देवाला सुद्धा पूजायला लागलो. अनेक उदाहरणं देता येतील बघा. या ठिकाणी लक्ष्मी मातेने पैशांचा पाऊस पडायला सुरुवात केली. हजारोच्या हजारो लोकांनी पैसे गोळा करावे आणि माघारी आपापल्या वडघर गावामध्ये
कोणीच थांबलं. जे 4 खांदेकरी होते ना त्यांनी ही तिरडी खाली ठेवावी, ते प्रेत खाली ठेवावं, पैसे गोळा करावे आणि आपापल्या घरी सगळे निघून गेले. लक्ष्मी माता म्हटल्या, बघा स्वामी, अहो तुमच्या म्हणण्याप्रमाणे सिद्ध करून दाखवलं की नाही? भगवान विष्णू हसले. भगवान विष्णू म्हटले, अगं लक्ष्मी, माझ्या म्हणण्याप्रमाणे अगं बाई तू जरा एकदम मस्त आणि चांगलंच मला सिद्ध करून दाखवलं, काही शंका नाही. बघ लक्ष्मी, मला एकच सांग, जो मृत म्हणून पावलेला मनुष्य होता ना तो नाही ग पैसे घ्यायला उठला. लक्ष्मी माता म्हटल्या, हो स्वामी तुम्ही वेडे की खुळे, कधी नव्हे तुम्ही तुमच्या भक्तांना प्रश्न विचारत असाल, पण आज कधीतरी मला प्रश्न विचारताय. पण उलटे सुलटे प्रश्न विचारण्यापेक्षा जरा तुम्हीच विचार करा. तुम्ही तर चतुराचे शिरोमणी आहात. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याचे खाणी, मुकुट सकाळ मणी, धन्य तोचे विठोबा. तुम्ही चतुराचे शिरोमणी आहात आणि उलटे सुलटे प्रश्न आज मला तर काय विचारू नका. अहो तो कसा काय पैसे घ्यायला उठेल? भगवान विष्णू म्हटले, अगं लक्ष्मी, हजारोच्या हजारो लोक पैसे गोळा करून उठून घरी निघून गेले असतील ना, तो सुद्धा पैसे घ्यायला उठायला हवा होता. लक्ष्मी माता म्हटल्या, तो कसे काय पैसे घ्यायला उठेल? म्हणून भगवान विष्णू म्हटले की बाईनं जरा बोलताना विचार करून बोललं पाहिजे, कारण महिला मंडळांना थोडी कमीच बोलायची बरोबर नाही. कधी सांगितलं 10व्या वरती गेल्यानंतर शांत बसा, कुणाच्या मोवतीवरती गेल्यानंतर शांत बसा, कुणाच्या 13व्या वरती गेल्यानंतर शांत बसा, पण शांत बसत नाव असतं शांताबाई, पण सकाळपासून भांडल्याशिवाय तिचा दिवस उजाडत. ही काय आहे? रीत आहे, कलियुगाची रीत आहे. आणि बघा लक्ष्मी माता म्हटल्या, अहो स्वामी, तो कसे काय पैसे घ्यायला उठेल? त्याच्यात तर विष्णूच नाही, त्याच्यातला आत्माच नाही, त्याच्यामधला परमात्माच नाही, त्याला पैशाची काय किंमत कळणार? भगवान विष्णू म्हटले, लक्ष्मी हेच तर खरी आहे, ज्याच्यामध्ये मीच नाही, ज्याच्यामध्ये विष्णू नाही, ज्याच्यामध्ये परमात्मा नाही, त्याला पैशाची काय, त्याला कशाचीच किंमत कळणार नाही. म्हणून परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह तैसा. नाथ बाबा म्हणतात की तू काय प्रत्येक माणसाच्या घडी घडीला, पावलं पावली, पदोपदी, क्षणोक्षणी वाट पाहतो अभंगाचे दुसरे चरण. घडो घडी घडी वाट, घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. घडी घडी काल वाट याची पाहे, घडी घडी काल वाट याची पाहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हे घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, श्री राधे. अजून किती